आपण पाहू शकतो यावेळेला कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण 30 दारीच्या बाहेर तैनात आहे. डीप कव्हर तैनात आहे. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ लॉंग ऑन. त्यानंतर आपण पाहतोय मिड विकेट डीप. एट फील्ड मध्ये अजून आपण पाहतोय पॉइंट कव्हर. त्यानंतर स्लिप शॉर्ट फाईन लेग. त्यानंतर आपण पाहतोय थोडस वाईडिश स्क्वेअर लेग. अको टप्प्याचा चेंडू होता, बिलकुल जागा बनवून खेळलाय स्टोकला. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. अजून एक उपयोगी स्ट्रोक मिळत आहेत 4 आणि 4 सोबत. पारीमधील तिसरा चौकार जमा होतोय. कोणत्या ट्रॅकवर बाजीराव पाहायला मिळत आहेत. नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल यावेळेला. सुरुवात सुंदर मिळते या षटकामध्ये गंगापूर संघासाठी. अजून एक फुल टॉस लायचा चेंडू बिलकुल गॅप मध्ये जातोय चेंडू. वन बाउन्स पुन्हा एकदा. 4 धावेसाठी बॅक टू बॅक 2 चौकार. आणि इथे मात्र पाहायला मिळत आहेत 2च चौकार. मोमेंटम बदलतं यावेळेला. 2 चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय वाढलेली धावसंख्या 24-24. चांगली रणनीती बनवली जाते. सागर बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा सागर अक्षय एक चांगली सातधारी बनवताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण यावेळेला. पुन्हा एकदा पाहिलं परकला वाईटचा कॉल. थोडीशी महाग गोलंदाजी ठरते यावेळेला. याही वेळेला फटका सुंदर आहे समोरच्या दिशेमध्ये. सीमा पार चेंडू 6 धावेसाठी. स्टेट लॉंग ऑफ मध्ये हा आकर्षक स्ट्रोक मिळत आहेत या चेंडूवर 6. सहाच्या मदतीने धापलक वेगानं वाढतं यावेळेला. 31-31. बिलकुल या वेळेला पॅड लाईन कमबॅक करावं लागेल. विकेटची आवश्यकता आहे चांदसी संघाच्या गोलंदाजाला अजूनही. या वेळेला ताकदवर स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये दूरवर फेकून दिलंय. 100 सोनार की 1 लोहार की. चेंडू सीमा पार 6. 6 धावा याही चेंडूवर महागडं षटक ठरतंय. पहिलं षटक देखील हलकस महागडं ठरलं होतं. ज्या षटकामध्ये 19 धावा लागल्या होत्या. अजून एक अख्खो टप्प्याचा चेंडू बिलकुल चकमध्ये धाव चेंडू. व्हेरिएशन बदलतं यावेळेला. एक चांगला मोमेंटम बनतो यावेळेला. पॅड लाईनचा चेंडू होता, बिलकुल सेव्ह केले चेंडूला.